ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज हे सर्वार्थाने संत होते। अत्यंत नम्रतेने ते ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच म्हणतात की मी एक साधा मनुष्य आहे, पण गुरुकृपेमुळे आणि संतांच्या प्रसादामुळे मी गीतेवर व्याख्यान करीत आहे। संत कृपेचा दीप लखलखितपणे प्रकाशित आहे। ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने संतांची लक्षणं त्यांनी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी सांगितली आहेत। अनन्यत्व, भूतदया, कनवाळूपणा, परोपकार, अमानित्व आणि इत्यादी अनेक गोष्टी गुणांनी संत नेहमी समृद्ध असतात। तुकाराम महाराजांनी पुढे तेच सांगितलंय की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। अहो, जे कष्टी आहेत, संसारग्रस्त आहेत, बंधू लोकांकडून फसवले गेले आहेत, अशांना दिलासा देणारे असतात, त्यांना खरं संत म्हटलं जातं। म्हणून निळोबाराय सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, तेची संत ज्यासी हेत विठ्ठली, नेणती काही जादू तोणा नामस्मरणा वाचुनी। हे वचन संतांचे लक्षण स्पष्ट करणारे आहे। जादू टोणा करणारे, फसवणारे, दाढी जटा वाढवणारे, अंगावर भगवी कपनी लिहून ऐहिक कामना धरणारे हे खरे संत नव्हेतच। फक्त नामस्मरण आणि हरिकीर्तन यात रस घेणारे ते खरे संत असतात। आणि या संतांचे सर्व लक्ष हे विठ्ठलावर असते। त्यांचे प्रेम हे निर्हेतुक असून त्यांना कोणतीही अपेक्षा नसते। अशा प्रकारचे संत ज्ञानदेवांबरोबर समोर त्यांचे प्रवचन ऐकण्यात बसले होते आणि त्यात त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ होते। त्यांना उद्देशून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी एक साधा बालक आहे, पण तुमच्या कृपेच्या बळावर मी बोलत आहे। संत कृपेचा दीप अत्यंत उज्ज्वल असा आहे। आणखी एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणते की दिव्याच्या प्रकाशाने सर्व जग हे स्वच्छ होते, त्याप्रमाणे तुम्हा श्रोत्यांना माझ्या वाचारूपी दीपाने मी ज्ञानाची दिवाळी करून सोडीन। ज्ञानेश्वरांच्या लेखनामध्ये दीप अथवा दिवा याचे मोठे मनोज्ञ असे उल्लेख येतात। दिव्याने दिवा लावावा आणि पहिला दिवा कोणता हे समजूच नाहीये असे ज्ञानेश्वरांनी 9व्या अध्यायात सांगितलंय। दीपाचा प्रकाश, भिंगातला प्रकाश, दीपकलिका, ज्ञानदीप, तळहाताचा दीप, त्रिभुवन दीप आणि संत कृपादीप असे मोठे मार्मिक उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला माऊलींनी केलेले दिसतात। ज्ञानेश्वर महाराज की जय।